राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसानं झोडपून काढलं असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना नद्या नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालं असून शेतातही पाणीच पाणी साचलंय। लेकरासारखं जपलेलं पिकवलेलं हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यात देखत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झालाय। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज बैलपोळ्याचा सण पण आहे। या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। आगामी 3 ते 4 दिवस पाऊस महाराष्ट्रात जोरदार बरसणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय। विदर्भात पावसानं हाहाकार माजवलाय। गत 2 ते 3 दिवसांपासून सारखा पाऊस पडत असून यवतमाळ जिल्ह्यात सलग 2 दिवसाच्या पावसानं जिल्ह्यातील 16 तालुक्यात अक्षरशः झोडपून काढलाय। या वर्षीच्या पावसाळ्यातही हा सर्वात मोठा पाऊस मानला जातोय। या पावसानं शेत शिवारातील पीक खरडून गेली आहे, तर जवळपास 200 घरांची पडझड झाल्याची माहिती पुढे येते। वाशिम जिल्ह्यातही पूर परिस्थिती असून अनेक नद्या नाले वाहत आहे। यासह विदर्भातील अकोला, अकोट, पुसदसह बहुतांश शहर आणि गावात जोरदार पाऊस पडतोय। गत 2 ते 3 दिवसांच्या पावसानं मराठवाडा ओलाचिंब झालाय। नांदेडमध्ये SDRFचं बचाव पथक आपत्ती निवारणासाठी तैनात करण्यात आलाय। विष्णुपुरी प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून प्रकल्पातून सध्या 1,69,083 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीनं अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय। परभणी जिल्ह्यातील करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातील कौडगाव, बोर्डी, बोरी, नागणगावसह अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय। इथे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। सोयाबीन, कापूस पिकात पाणी साचल्याने नुकसान झालंय, तर परभणी जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्र रूप धारण केलंय। काल मध्यरात्री 12 नंतर कयाधू नदीला महापूर आला आहे। 10 ते 15 गावातील शेतांमध्ये पाणी साचलं असून पुराच्या विळख्यानं शेतातील आखाड्यांवर राहणारे मजूर अडकले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यामध्ये कालपासून पावसाच्या सरी बरसत आहे। त्यामुळे तालुक्यातील सर्वच गावांना पावसाचा फटका बसलाय। सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी गावाजवळ श्री रुद्रेश्वर नाऱ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात ओमनी गाडी वाहून गेल्याचं कळतंय, तर सकाळी दूध आणण्यासाठी जात असताना गाडी मालक बालंबाल बचावलेत। पैठण तालुक्यातील सानपवाडी परिसरातील बंधारा ओसंडून वाहत आहे। पैठण तालुक्यातील आणि गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा भोंग्याद्वारे देण्यात येत आहे। कन्नड तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। कन्नड तालुक्यातील पिशोर गावातील गोसावी वाड्यातील घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे, तर फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील गिरजा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सिल्लोड तालुक्यातील बहुली हे गाव जलमय झालंय, तर छत्रपती संभाजीनगर, जालना शहरसह परतूर, मंठा तालुक्यातील जोरदार पाऊस झालाय। तसेच बीड जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा बसलाय। आगामी 3 दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे।